मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अंकिला मी दास तुझा ही संतवाणी. संत नामदेव यांचे रचनाकार आहेत. 1270 ते 1350 वारकरी संप्रदायातील थोर संत कवी. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. त्यांनी हिंदीत ही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. तर संत नामदेव विद्यार्थ्यांनो, संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील होते. ते विठ्ठल भक्त होते. तर त्यांनी विठ्ठलाकडे, परमेश्वराकडे विविध एक्झाम्पल, उदाहरण देऊन परमेश्वर कृपेची याचना केली आहे. याचना केली म्हणजे विनंती केली आहे. त्यांनी या संतवाणीत अनेक प्रकारचे एक्झाम्पल दिलेले आहे देवापुढे, आणि देवाला सांगितलेलं आहे, विठ्ठलाला सांगितलं आहे, तूही त्याप्रमाणे माझ्यावर प्रेम कर, माझ्यावर कृपा कर. आपण आता पाहूया संतवाणी. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू उंबरत धावे. वणवा लागला सेवनी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. तर संत नामदेव म्हणतात, अग्नी माझी पडे बाळू. अग्नी माझी म्हणजे आगीमध्ये, पडे, पडे म्हणजे पडणे, पडणे गिरणा, बाळू, बाळू म्हणजे लहान बाळ, माता म्हणजे आई, धावे, धावे म्हणजे धावत येणे, दौडणा, कनवाळू, कनवाळू म्हणजे दयाळू. तर संत नामदेव म्हणतात, जेव्हा आगीमध्ये छोटं बाळ पडणार असते तेव्हा त्याला वाचवण्यासाठी त्याची आई कनवाळू, कनवाळू म्हणजे दयाळू वृत्तीने ती काय ते धावत येते, सिंपती दाखवते आपल्या मुलाप्रती, आपल्या बाळाप्रती. तिची जी दयाळू वृत्ती असते, सिंपती असेल ती दाखवते, आणि ती आपल्या बाळाला आगीपासून म्हणजे आगीत पडण्यापासून वाचवण्यासाठी धावत येते. तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. तर संत नामदेव म्हणतात, त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, जसं बाळाला आगीत पडण्यापासून वाचवण्यासाठी जशी आई धावत येते दयाळू वृत्तीने, तसेच हे परमेश्वरा, हे विठ्ठला, तसंच माझ्या तैसा, तैसा म्हणजे त्याप्रमाणे, तसंच धावे म्हणजे धावत येणे, माझिया, माझिया म्हणजे माझ्या, काजा, काजा म्हणजे काम, अंकिला मी दास तुझा. संत नामदेव म्हणतात, ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला आगीत पडण्यापासून वाचवण्यासाठी दयाळू वृत्तीने धावत येते, तसाच हे परमेश्वरा, तूही मला माझ्या कामात, काजा म्हणजे कामात मदत करण्यासाठी धावत ये. कारण अंकिला मी दास तुझा. अंकिला म्हणजे स्वीकारणे, दास, दास म्हणजे सेवक. हे परमेश्वरा, हे विठ्ठला, मी तुझा सेवक बनवला आहे. मी तुझे दास्यत्व स्वीकारलेले आहे आणि माझ्यासाठी सर्व काही तूच आहे. म्हणून जशी आई आपल्या मुलाला आगीत पडण्यापासून वाचवण्यासाठी दयाळू वृत्तीने धावत येते, तसाच तूही मला माझ्या कामात मदत करण्यासाठी धावत ये. कारण मी तुझा कोण झालेला आहे? दास. दास म्हणजे सेवक बनवलं आहे. मी तुझं सेवकत्व, दास्यत्व मी स्वीकारलेलं आहे. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणे,
तर पुढे संत नामदेव म्हणतात, सवेची झेपावी. सवेची म्हणजे लगेच, तुरंत. झेपावे, झेपावे म्हणजे उडणे. पक्षिणी, पक्षिणी म्हणजे पक्षी मेल बर्ड आणि पक्षिणी म्हणजे फिमेल बर्ड. पिली पडताची धरणी, धरणी म्हणजे धरती. पडताची, पडताची म्हणजे पडणे, खाली पडणे. पिली म्हणजे पक्षिणीची पिल्ले. तर संत नामदेव म्हणतात पुढे की सवेची लगेच जेव्हा पिली, पिली म्हणजे पक्षिणीची पिल्ले जेव्हा झाडावरून खाली पडणार असतात, धरणीवर, धरतीवर पडणार असतात, ती पक्षी पाहते की हवा सुटली आहे, वारा सुटला आहे, वादळ आलं आहे, आपली पिल्लं त्या झाडावरून खाली पडतील असं तिला जेव्हा वाटते, तेव्हा ती सवेची लगेच ती उडत उडत आपल्या बाळांना, आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी उडत उडत येते. लगेच ती विचार करत थांबते का नाही, सवेची, सवेची म्हणजे लगेच धावत येते आपल्या पिल्लांना धरतीवर पडण्यापासून वाचवण्यासाठी. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. तर संत नामदेव म्हणतात की भुकेले वत्सरावे, आता इथे धेनू, धेनू म्हणजे गाय, आणि वत्सरावे, आता वत्सर म्हणजे गाईचे वासरू, आणि वत्सरावे म्हणजे गाईच्या वासराचा आवाज. तर लक्षात ठेवायचं, वत्सरावे म्हणजे वासराचे हंबरणे किंवा वासराचा आवाज. गाय का बछडा असं म्हणू शकतात. वत्सर म्हणजे वासरू, त्याला हिंदीमध्ये गाय का बछडा असं म्हणतात. आता इथे वत्सरावे आहे, वत्सरावे म्हणजे वासराचे हंबरणे, मतलब वासरू जे आवाज करतो त्याला म्हणतात वत्सरावे. तर जेव्हा गाईच्या वासराला भूक लागलेली असते तेव्हा तो आवाज करतो ना, हंबरतो, तेव्हा धेनू, धेनू म्हणजेच काय, गाय हुंबरत धावे, आणि त्याला होकार देत परत गाय आवाज करत धावत येते आपल्या पिल्लांची, आपल्या वासराची भूक भागवण्यासाठी. भूक भागवण्यासाठी गाय धावत येते, हंबरत आवाज करत ती धावते. गाईचं वासरू भूक लागते म्हणून तो हंबरते, वत्सरावे म्हणजे गायच्या वासराचा आवाज सुरू होतो. तसंच तेव्हाच गाय पण हंबरत धावत येते, सांगते की मी आले आहे. तर आपल्या वासराची भूक भागवण्यासाठी गाय धावत येते. कवी पुढे म्हणतात, संत नामदेव म्हणतात, वणवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी. वणवा, वणवा म्हणजे जंगलात लागलेली आग, फायर. जेव्हा जंगलात आग लागते त्याला म्हणतात, त्यामुळे जंगलात लागलेल्या आगीला म्हणतात वणवा. वणवा लागलासे वनी, वनी म्हणजे जंगल, अरण्य, फॉरेस्ट. जेव्हा जंगलात वणवा लागतो, आग लागते, तेव्हा पाडस चिंतित हरणी, हरणी म्हणजे हरिण जे असते, तिला कोणाची चिंता लागते, पाडसाची. तर वणवा लागला असे वनी, तर जंगलात जेव्हा आग लागते तेव्हा हरिण आपल्या पाडसाची चिंता करते, चिंतित म्हणजे काळजी करते की बापरे, ती कुठेतरी एका टोकाला गेलेली असेल किंवा जंगलात फिरत असेल, आणि अचानक जेव्हा जंगलात आग लागते, वणवा लागतो, तेव्हा ती विचार करते की या आगीपासून माझा जे पाडस आहे, माझं जे पिल्लू आहे ते राहिलं असेल ना, व्यवस्थित सुरक्षित असेल ना. जशी आई मुलाची काळजी करते तसेच इथे हरिण देखील आपल्या पाडसाची काळजी करते. जेव्हा जंगलामध्ये अचानक आग लागते, वणवा लागतो तेव्हा. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. तर संत नामदेव म्हणतात, नामा म्हणे, नामा म्हणजे संत नामदेव. मेघा जैसा, मेघ म्हणजे ढग, आकाशात जे पावसाने भरलेले ढग असतात त्याला म्हणतात मेघ. जैसा म्हणजे ज्याप्रमाणे. विनवितो, विनवितो म्हणजे विनंती करणे, रिक्वेस्ट करणे. चातक, चातक एका पक्षीचं नाव आहे. हा कवी निर्मित असा पक्षी आहे की हा पक्षी पावसाचा पाणीच पितो, पावसाचंच पाणी पितो. तो दुसरं नदीचं वगैरे, तलावाचं वगैरे पाणी पित नाहीत, फक्त पावसाचंच पाणी पितो. आणि म्हणूनच त्याला तो काय, चातक पक्षी जेव्हा पाऊस येणार असतो, आकाशात काळे ढग जमा होतात,
तेव्हा तो चातक पक्षी ढगांना विनंती करतो की लवकर पाण्याला घेऊन या, लवकर पाऊस आणा. त्याचप्रमाणे संत नामदेव देखील इथे कोणाला विनंती करत आहेत? विठ्ठलाला विनंती करत आहे की तूही जसं ज्याप्रमाणे आगीपासून बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई दयाळू वृत्तीने धावत येते, ज्याप्रमाणे पक्षिणीची पिल्ले जेव्हा धरतीवर पडणार असतात त्यांना वाचवण्यासाठी पक्षी लगेच तिकडे झेपावते, उडत उडत येते आपल्या पिल्लांजवळ. आणि ज्याप्रमाणे गाय जेव्हा आपल्या वासराचे हंबरणे, भुकेलेल्या वासराचे हंबरणे किंवा भुकेलेल्या वासराचा आवाज ऐकते, तेव्हा आपल्या वासराची भूक भागवण्यासाठी जशी गाय धावत येते, जेव्हा जंगलामध्ये वणवा लागलेला असतो तेव्हा ज्याप्रमाणे हरिण आपल्या पाडसाची चिंता करते, त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, मी देखील तुला विनंती करत आहे की त्याचप्रमाणे तूही माझ्यावर कृपा कर, माझ्या कामकाजामध्ये मला मदत करण्यासाठी धावत ये. आणि जसा चातक पक्षी पावसाच्या थेंबासाठी पावसाचे पाणी पिण्यासाठी जसे पाण्याने भरलेल्या ढगांचा विनंती करतो की लवकर पावसाला घेऊन या, तसंच संत नामदेव कोणाला विनंती करतात? विठ्ठलाला विनंती करतात की तूही माझ्यावर कृपा कर, सदैव माझ्याबरोबर राहा, माझ्या कामात मला मदत कर. का कर? कारण मी तुझा कोण झालेलो आहे? सेवक झालो आहे. अंकिला मी दास तुझा, मी तुझे दास्यत्व स्वीकारलेले आहे. आता सर्व काही माझ्यासाठी तूच आहे, म्हणूनच तू मला नेहमीच माझ्यासोबत राहा, माझ्या कामात मला मदत कर. तर अशा प्रकारे अंकिला मी दास तुझा या संतवाणी संत नामदेवांनी विविध उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याद्वारे ते परमेश्वराला आपल्यावर कृपा करण्याची विनंती करत आहेत. तर त्यांनी कोणाकोणाची उदाहरणं दिली आहेत? आई आणि बाळ, त्यांनी आपले पक्षिणीची पिल्ले, भुकेलेले वासरू आणि धेनू म्हणजे गाय, आणि हरिणी आणि तिचे पाडस, अशी विविध उदाहरणं, आणि चातक आणि मेघ, अशी विविध उदाहरणं देऊन संत नामदेवांनी विठ्ठलाला आपल्यावर कृपा करण्याची विनंती केली आहे. धन्यवाद.